महाराष्ट्र में जहां असेंबली इंतखाबात की गहमा गहमी है, वहीं नांदेड़ में असेंबली के साथ साथ पार्लियामेंट के ज़िमनी इंतखाबात भी हो रहे हैं। पार्लियामेंट के ज़िमनी इंतखाबात के लिए कांग्रेस ने आंजिहानी वसंत चौहान के फर्जंद प्रोफेसर रविंद्र चौहान को टिकट दिया है। रविंद्र चौहान महाविकास आघाड़ी के उम्मीदवार भी हैं। महाविकास आघाड़ी में शामिल समाजवादी पार्टी ने रविंद्र चौहान को अपनी हिमायत जारी की है। नांदेड़ में समाजवादी पार्टी के महानगर दफ्तर पर रविंद्र चौहान की गुलपोशी की गई। समाजवादी पार्टी नांदेड़ महानगर सदर शेख आबिद पटेल ने रविंद्र चौहान की गुलपोशी की। इस मौके पर इनके साथ पार्टी के रियासती नायब सदर पीडी जोशी और जिला प्रधान सेक्रेटरी सूर्यकांत वानी भी मौजूद थे। समाजवादी पार्टी की हिमायत मिलने पर रविंद्र चौहान ने नांदेड़ महानगर सदर शेख आबिद पटेल का शुक्रिया अदा किया। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इंडिया गठबंधन आघाडीने मला काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये उमेदवारी दिली। त्याबद्दल मी इंडिया गठबंधन आघाडीतील सर्व नेते मंडळीचे आभार व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे की ही जी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आहे, निश्चितच एप्रिलमध्ये जसे स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना जनतेने प्रेम व आशीर्वाद देऊन या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवलं, तसाच आशीर्वाद माझ्याही पाठीमागे जनता देईल आणि पोटनिवडणुकीबरोबर लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील, मी अशी आशा व्यक्त करतो। प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार काँग्रेसतर्फे घोषित करण्यात आलेले आहेत। प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे उच्च शिक्षित असून त्यांचा वारसा वसंतरावांचा आणि बळवंतरावांचा चव्हाणांचा वारसा चालवण्यासाठी ते समर्थ आहेत। आज इंडिया गठबंधनमध्ये ते असल्यामुळं समाजवादी पार्टी नांदेडतर्फे आम्ही त्यांना पाठिंबा घोषित करत आहोत। समाजवादी पार्टीची ध्येय धोरणं ही जी आहे ती लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञान निष्ठा आणि श्रमाला प्रतिष्ठा ही तत्त्व घेऊन ते पुढं निश्चितच चालतील असा मला आशावाद आहे आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जे जे काही करणं शक्य आहे त्यांच्या नियोजनाप्रमाणे ते करण्यासाठी समाजवादी पार्टी नांदेड जिल्हा ही वचनबद्ध आहे, अशी मी त्यांना हमी देतो। मी शेख आबिद पटेल, समाजवादी पार्टी महानगर जिल्हा अध्यक्ष। आज नांदेड येथे अबू आझमी साहेबांच्या आदेशानुसार समाजवादी पार्टी हे इंडिया अलायन्सला जाहीर पाठिंबा देत आहे। तसं तर समाजवादी पार्टीचं इंडिया अलायन्ससोबत गठबंधन आहे, तरी पण साहेबांचा आदेश आहे की तिथं नांदेडमध्ये जाहीर समर्थन देऊन काँग्रेससोबत राहून आणि चांगल्या प्रकारे मेहनत करून काँग्रेसचे जेवढे सीट आहेत इंडिया अलायन्समध्ये, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, त्या सर्वांना सोबत घेऊन विचारमय करून त्यांना मेहनत करून समाजवादी पार्टीचं योगदान देण्यात यावं म्हणून आज नांदेड येथे पीडी जोशी साहेब, वाणी साहेब आणि मी महानगर जिल्हा अध्यक्ष आमच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आम्ही आज रवींद्र वसंतराव चव्हाण साहेबांना समाजवादी पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देत आहेत। समाजवादी पक्षाच्या वतीनं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। नुसता पाठिंबा दिला नसून आमच्या समाजवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहतील, प्रचार करतील आणि ते म्हणजे प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे। याचं कारण असं, महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षात भाजपच्या सरकारनं थैमान मांडलेलं आहे, लोकशाहीची थट्टा केलेली आहे। कुठेही जा, लाडकी बहीण ही योजना काढली, परंतु 1300 रुपयाचं तेल आज 2200-2300 रुपयाला झालेलं आहे। गॅसची किंमतही वाढलेली आहे। याचबरोबर आमच्या माता भगिनींची सुद्धा त्यांनी अवहेलना केलेली आहे। या सर्व पातळीवर
भारतीय जनता पार्टी अपयशी ठरल्यामुळे या महाराष्ट्रात कदापि निवडून येणं त्यांना शक्य नाही, असं माझं मत आहे.